केंद्रातले मंत्री आणि महाराष्ट्राचे एक थोर दिव्य विचार मानणारे नेते नितीन भाऊ गडकरी यांनी सांगितलं की महाराष्ट्रात ब्राह्मणांना नव्हे तर मराठ्यांना जास्त महत्त्व आहे. आता ह्याच्यावर हसावं का रडावं कळत नाही. नितीन भाऊच्या मेंदूमध्ये काय चालतं नेमकं कळत नाही भाऊ. म्हणजे मला कळतं पण मी सांगू नाही शकत. आता विषय असा आहे नितीन भाऊ की तुम्ही भाषणात सांगितलं की परमेश्वराने बरं झालं ब्राह्मणांना आरक्षण दिलं नाही. अहो परमेश्वराने कोणालाच आरक्षण दिलं नाही साहेब. आरक्षण ही आपल्या संविधानाच्या अगोदरची कॉन्सेप्ट आहे, गेल्या 100 वर्षातली. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात आरक्षणाचा विषय सुरू झाला, कळलं की नाही. मग आपल्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संरक्षण यासाठी दिलं, आरक्षणाच्या नावाखाली संरक्षण दिलं. याचं कारण असं होतं की हजारो वर्ष ब्राह्मणांना ज्ञानाची परंपरा आणि इंग्रजांच्या काळात पण ब्राह्मणांनी शिक्षण घेतलं आधुनिक आणि इतर समाज मागे राहिले. भविष्यात परत ही स्थिती होऊ नये म्हणून एक आरक्षण तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. ह्याच्यात मराठे कुठे आले? मराठ्यांना कुठं आरक्षण दिलं? आणि आपण सगळेच मराठी आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराज होते, मराठे लढले म्हणून महाराष्ट्र वाचला, म्हणून पेशव्यांचा उदय झाला. काय बोलता नितीन भाऊ तुम्ही? अहो हजारो वर्ष ब्राह्मण टॉपलाच होते ना. त्यांनी स्वतःचं आरक्षण करून घेतलं होतं ना ज्ञानाच्या बाबतीमध्ये. त्यांना परमेश्वराने दिलं नव्हतं ते. आणि ब्राह्मणांनी स्वतःला हे टॉपची पोझिशन कशी काय मिळवली हा एक वेगळा इतिहास आहे. आणि असं भारतात नाही झालेलं, जगात सगळीकडे झालेलं आहे. कोणती ना कोणती जमात, कोणता ना कोणता वंश स्वतःला टॉप समजतो, सुप्रमॅसी समजतोच. तुमचं कसं काय हो? तुमची बौद्धिक इतकी झाली संघामध्ये, तुम्हाला कसं काय या गोष्टी कळत नाही हो नितीन भाऊ? परमेश्वराने तुम्हाला बरं झालं म्हणजे आरक्षण दिलं नाही. आणि तुम्ही सांगता उत्तर भारतात ब्राह्मणांना होतं. अहो उत्तर भारतातले ब्राह्मण वेगळे, महाराष्ट्रातले ब्राह्मण वेगळे. महात्मा गांधींचा खून कोडसेने केल्यानंतर ब्राह्मणांची घरं महाराष्ट्रात जाळली गेली, उत्तर भारतात नाही. काहीतरी मेंदूमध्ये गडबड झाली नितीन भाऊ. तुमच्या 200 कोटी रुपयाचा जो मेंदू आहे ना, त्यात थोडी दुरुस्ती करा. म्हणजे अजून 5-25 कोटीने रेट वाढेल तुमच्या मेंदूचा दर महिन्याचा. माझं म्हणणं ऐका तुम्ही. याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मराठा ब्राह्मणांबद्दल तुम्हाला फारसं माहीत नाही. माझ्याकडून नॉलेज घ्या तुम्ही. मी देतो आणि तुमच्या मेंदूची व्हॅल्यू वाढून घ्या तुम्ही. ठीक आहे.